जवळ 15 वर्षानंतर झाली आणि बस स्वर्ग सुख मिळालं. छान वाटलं. थँक्यू. सरांची भेट मला याच्या आधी यायचं होतं सरांकडे भेटायला, पण तो योग जुळून येत नव्हता. आज परत सरांनी बोलवलं आम्हाला, त्या अनुषंगाने सरांशी भेटण्याचा योग मिळाला. आणि जेव्हा आम्ही खेळ खेळत होतो, स्पर्धा खेळत होतो, तेव्हा जो सरांचा दरारा होता तो आम्ही बाजूला ठेवून आज भेटलोय सरांना. जेव्हा आम्ही मल्लखांब खेळत होतो, स्पर्धेच्या निमित्ताने वरणगावला येणं होत होतं, सरांचं धुळ्याला येणं होत होतं. ज्यावेळेस सरांशी आम्ही भेटायचो तेव्हा त्या आदरयुक्त भीतीने भेटायचो. आता ती भीती तर आहे, आदर तर आहे, पण ती भीती गेलेली आहे आमची सरांची. किती वर्षानंतर भेट झाली? मी जवळजवळ 22 वर्षानंतर भेटतोय सरांना. आज रोजी आमचे गुरुवर्य माझे मित्र जयंत जोशी सर यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला जे काही जुने खेळाडू आहेत धुळे जिल्ह्याचे 2001-2003चे, त्यासोबत आपल्या वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी साहेब हे सुद्धा जयंत जोशी सरांच्या इथे आवर्जून भेटीला आले आणि भेटीगाठीमध्ये फार जुन्या गोष्टींना मलखांबच्या उजाळा दिलेला आहे. आणि त्या उजाळ्यामधून त्यांनी असं दाखवलं आहे की बाबा जे सरांनी काही त्यांच्या ज्या चुक्या होत्या खेळत असताना त्या उणीवा त्यांनी सुधारून त्या उणीवा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मार्गस्थ केल्या आहे. आणि आजही सरांची जोशीप्पांची त्यांच्याजवळ आजही आदरयुक्त भीती आहे. आणि आज ते विद्यार्थी मोठमोठ्या पोस्टिंगवर आहेत. नंदुरबार येथे आहेत, कलेक्टर कार्यालयात आहेत, कोणी बांधकाम विभागात आहेत, कोणाचा बिझनेसच्या व्यवसायात. आणि भरत चौधरी साहेबांचं जिवंत उदाहरण आपल्या वरणगाव पोलीस स्टेशनला आहे की त्यांनी आज आपल्या व्यायाम शाळेमध्ये सुद्धा रायफल शूटिंग हा खेळ चालू करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सरांची सुद्धा आदरयुक्त भीती आज आपल्या वडगाव परिसरात आहे. अशा अनेक खेळाडूंचा सरांसोबत जो सहयोग लाभलेला आहे त्या सहयोगानिमित्त जे हे खेळाडू ज्या दिवशी रिटायरमेंटच्या दिवशी नाही येऊ शकले, वेगवेगळ्या कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर असल्या कारणामुळे आज ते या सरांना आप्पांना इथे भेटण्यासाठी आले आहेत. त्यांच्या गप्पा गोष्टी चर्चा रंगलेल्या आहेत आणि आप्पांना त्यांनी दीर्घायुष्य लाभो, पुढील वाटचालीस शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी आपले मल्लखांब खेळाचे गुरुवर्य श्री आदरणीय जयंत जोशी सर यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला अनेक सरांचे माजी विद्यार्थी इथे उपस्थित झाले, पण काही कारणास्तव धुळ्यातील विद्यार्थी, मी असे अनेक जण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही. परंतु आज धुळ्यातील सरांचे जे विद्यार्थी आहेत, आमचे गुरुवर्य मनीष भाऊ, विजू भाऊ, संदीप भाऊ, दीपक भाऊ, हे सर्व आज इथे वरणगावमध्ये आले आणि त्यानिमित्त त्यांनी जयंत जोशी सरांना भेटण्याचा योग साधला. आजच्या दिवशी आम्ही सर्व जयंत जोशी सरांना भेटलो आणि अनेक आमच्या ज्या पूर्वीच्या ज्या आठवणी आहेत, ज्या वेळेला आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेला सरांनी आमच्यावर आम्हाला जे बाळकडू पाजलंय त्या बाळकडूबद्दल आम्ही अनेक चर्चा केल्या. आम्हाला जी मदत केली आहे त्या आम्ही विद्यार्थी असताना त्या विद्यार्थीच्या त्या याच्या बाबतीमध्ये चर्चा झाल्या. ज्या वेळेला आम्ही मदतीचा हात मागितला सरांकडे त्या वेळेला आम्हाला सढळ हाताने सरांकडून मदत झाली. तर त्या सर्व आठवणींना आज उजाळा झाला. आणि जयंत जोशी सरांचा त्यांची ओळख अशी होती की एक उत्तम आणि प्रामाणिक टीचर, जे आजच्या काळामध्ये असे शिक्षक लाभणं हे आजच्या विद्यार्थ्यांना फार कमतरता आहे अशा शिक्षकांची. तर असे सुदैवाने आम्हाला असे टीचर लाभले की ज्यांच्यामुळे आज आम्ही काही घडू शकलो. त्यानिमित्त आम्ही सरांचे आभारी आहोत. आणि सर जरी रिटायर झाले तरी आता आमच्यासाठी सर मोकळे होणार आहेत, आम्हाला वेळ द्यायला ते तयार असणार आहेत. त्या गोष्टीचा आम्हाला निश्चितच आनंद झाला आहे. विद्यार्थी हे भेटताय, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंदाची गोष्ट आहे. 31ला मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर वेगवेगळे माजी विद्यार्थी, आपल्या शाळेतले माजी विद्यार्थी त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यावेळेस त्यांना येणं शक्य झालं नव्हतं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे. पण मग तरीही आता वेळात वेळ काढून ते मला भेटायला आलेले आहे. आणि आमचं भेटणं, सर्व खेळाडू आणि शिक्षक यांचं भेटणं म्हणजे फक्त एक महत्त्वाचा विषय असतो, तो म्हणजे खेळ. आणि जसं आपण लग्न कार्यामध्ये जमल्यानंतर जशा गप्पा चालतात, कौटुंबिक गोष्टी चालतात, तसे आमच्या खेळाच्या कौटुंबिक गोष्टी चालतात. आणि वेगवेगळ्या विषय, वेगवेगळ्या स्पर्धा, त्या स्पर्धांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये आलेल्या गमती
या सर्व गोष्टींचा आता आमच्या चर्चा चालू आहे आणि त्या चर्चा संपूच नाही असं आम्हाला सर्वांना वाटतं.